यानंतर आपण पोस्ट मॅच फेडरेशन मध्ये जोडले जातोय, जिथे अभिजित एक शिंगे UID फायटरचे संघनायक ठरलेले आहेत सामनावीर. आपण पाहतोय बारामती प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. आदरणीय तात्या नलावडे साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते येथे सन्मानित केले जाणार आहे. अभिनंदन अभिजित. अष्टपैलू खेळ, 10 धावा 1 गडी बाद केला आणि 3 झेल टिपलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा चेक, त्याचबरोबर भरपूर पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर पारितोषिक आहे, ट्रॉफी, त्याचबरोबर कॅप, बॅग, गार्ड, ग्रिप, सॉक्स, स्लीव्ज, रिस्ट बँड आणि स्वीट चिक्की ही भरपूर पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅच UID फायटर संघाचे संघनायक अभिजित एक शिंगे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आदरणीय तात्या नलावडे साहेब यांच्या शुभ हस्ते अभिनंदन. सामनावीरचं हे आकर्षक असं चषक, सामनावीरची ट्रॉफी, त्याचबरोबर स्वीट चिकी, भरघोस पारितोषिक आहेत संपूर्ण या स्पर्धेदरम्यान सामनावीरसाठी. त्याचबरोबर ही कॅप आणि हे सर्व आयोजन बारामतीतल्या खेळाडूंना व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळता यावं, बारामतीतल्या खेळाडूंना देखील एक मोठा मंच निर्माण व्हावा, त्यांच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा या संकल्पनेतून आमचे योगेशजी वटकर प्रत्येक पर्वात भरपूर मेहनत घेतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेत असते. आणि खरं तर त्यांच्या मेहनतीला जर खरी साथ असेल तर आमचे सर्व संघ मालक त्यांचं देखील भरपूर योगदान आहे. तर या सर्वांचंच कार्यकर्तृत्व मोठे. धन्यवाद योगेश सर, धन्यवाद तात्या नलावडे साहेब आणि पुन्हा एकदा अभिनंदन अभिजित. आपण यावेळेला संवाद साधणार नाही आहोत कारण सामन्याच्या दिशेने आपण जातोय. समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम समालोचक, महाराष्ट्रातली अशी कोणतीही अग्रनामांकित स्पर्धा नाहीये जिथे मनीष पाटील सरांना आपण ऐकलेलं नाहीये, तर ते आता पहिल्या डावात आपल्यासोबत जोडले जात आहेत. ओट यू मनीष सर. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर. व्हॉट अ फंटॅस्टिक स्टार्ट बाय चेतन काळंगे. टॉस जरी ते हरलेले आहेत पण तरी देखील त्यांच्या खेळण्याचा उच्च स्तर तो नेहमीच आपण पाहिलेला आहे आणि तोच खेळ आता पाहायला मिळतोय, तो म्हणजे चेतन काळंगेचा. गोलंदाज देखील तितक्याच अनुभवाने परिपूर्ण आहे. आणि आता पाहूया संतोष यांच्याकडे नेमका पुढे काय लिहून ठेवलेलं आहे. या मोठ्या स्ट्रोक नंतर सरसावले होते पुढे, बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. दरम्यान येतोय हा एक डॉट बॉल. डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट आहे आणि डॉट बॉल नंतर नक्कीच संतोष लष्करचा तो आत्मविश्वास पुन्हा एकदा परत येईल का पाहूया, जो खूप महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. कॅप्टन यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केला बॉलला, गॅप शोधलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बाय कॅप्टन. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. थँक्यू. यंगर्स या सगळ्याकडून कॅप्टन्सी आपण पाहिलेली आहे आणि अभिमान या गोष्टीचा आहे की बारामती क्रिकेटमध्ये देखील एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते. ओ बिडॉन अगदी बॉलरच्या मागे संतोष लष्कर यांची योजना कामी आली, खेळण्यासाठी प्रवृत्त केलं, कमिट झाले आणि झेलचीच्या स्वरूपात मिडॉनला झेल देऊन आता कॅप्टनने कॅप्टनचा विकेट मिळवलाय. धक्का बसतो पहिला शिवरत्न विनसला. चेतन काळंगे बॅक टू पॅव्हिलियन. स्टार्ट चेतन यांना द्यायची होती ती त्यांनी दिलेली आहे. धावा फलकावर पण जर नजर टाकली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 10 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार चेतन यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. जर आपण पूर्ण बारामती क्रिकेटचा विचार केला तर कुठलाच खेळाडू व्यसन करत नाही. एक महत्त्वाची बाब चेतन काळंगे यांनी नमूद केली होती, ज्याची जेव्हा आम्ही त्यांची बाईट घेतली होती. आणि हे महत्त्वाचं आहे, जर तुम्ही क्रिकेटसाठी समर्पित राहिलेले आहात तर व्यसन न करता तुम्ही खेळलात तर जास्त लांबवरचं क्रिकेट तुम्ही खेळू शकता, जास्त काळाचं क्रिकेट खेळू शकता.
यावेळेस स्लाइस केलं. ओ कम्प्लीट झाले होते झेलसाठी. पूर्णपणे पुढे त्यांनी सूर घेतला पण कॅच कंप्लीट करू शकले नाही. आत्मविश्वास आता सुपर स्ट्रायकरचा सुद्धा वाढतोय जसा चेतन काळंगे यांचा विकेट मिळाला संतोष लष्करला आणि त्यानंतर काय त्यांचं डेडिकेशन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची साथ पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. जर आपण या पूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर पहिल्यांदा सुपर स्ट्रायकर्स खेळते आणि या अगोदर 2 सामने शिवरत्न विनस खेळले होते आणि दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. पुढ्यात ठेवलेला बॉल गती परिवर्तन होतं. हलकासा बॉल बायच्या दिशेने टर्न झाला. मिड ऑनला क्रॉस करण्याचा प्रयत्न होता. बॅटरी बॉलमध्ये कुठला समन्वय होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 मोठे स्ट्रोक पहिल्या षटकात आले पण त्यानंतर संतोष लष्कर यांची कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 1 गडी बाद. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको. पहिल्या सामन्यापासूनच आपण ती सूचना देत राहू जेणेकरून आजचं वेळापत्रक यशस्वी पूर्ण होईल. आम्ही एक घेतोय छोटासा डीजे ब्रेक. आता गेलो आणि लगेच आलो. बारामती प्रीमियर लीगचे आयोजक अभिजितजी कांबळे, रवींद्रजी सोनवणे, सूरजजी ऐवळे आणि योगेशजी भटकर आणि आमराई बॉईज त्यांचं एक विशेष योगदान राहिलेलं आहे. बारामतीतील क्रिकेटपटूंना घडवणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. त्यात सर्व संघमलक जर आपण सुपर स्ट्रायकरच्या संघमलकांचा विचार केला तर दादासाहेब दांगडे तसेच किशोरजी मासाळ हे संघमलक आहेत सुपर स्ट्रायकरचे आणि शिवरत्न विनर्सचे नेहमीप्रमाणे यशवंतजी खेडकर हे संघमालक आहेत. तर संघमालकाचा देखील विशेष आभार आम्ही आयोजकांच्या वतीनं व्यक्त करतोय. पुढचा बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. भारत खूप वेळापासून नॉन स्ट्रायकर एंडला होते आणि त्याचमुळे जेव्हा ते पहिल्यांदाच स्ट्राईकवर आले तर त्यांचा आवेश पाहायला मिळाला. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पण त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. जर आपण पूर्ण डावाचा आढावा घेतला सिंगल नाही, डबल नाही, ट्रिपल नाही, 1 चौकार, 1 षटकार, 1 विकेट आणि डॉट बॉल्स. पुन्हा एकदा तो बालहट्ट पाहायला मिळाला भारतचा. उलट दिशेनेच खेळायचा आहे. जोपर्यंत उलट दिशेने स्ट्रोक कन्वर्ट करणार नाही तोपर्यंत मी काय माघार घेणार नाही आणि त्याचाच फायदा उचलतो तो म्हणजे संतोष सांगळे. लेदर बॉल क्रिकेट देखील संतोष चांगलंच खेळतात आणि तोच अनुभव या ठिकाणी तो वापरतायत. जास्त मोठा रनअप नाही आहे पण मिडियम पेस बॉलवर पिचिंगच्या आधारावर अनुभवाच्या जोरावर फलंदाजाला कसं आपल्या जाळ्यात अडकवायचं आहे ते तंत्र त्यांच्याकडे आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू त्यांचे वरच्या दर्जाचे पाहायला मिळाले. पण यावेळेस पुढे ठेवलेला बॉल पुढे उडवलाय. सीधी बॅट नो बकवास. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. जसा आम्ही उल्लेख केला की शिवरत्न विनर्सला सिंगल डबलवर विश्वास नाही आहे, फक्त चौकार षटकारावर विश्वास आहे. त्याचमुळे भारत पहिले 2 चेंडू तरी डॉट त्यांनी घेतले पण त्याची भरपाई चौकाराने केलेली आहे. धावसंख्या 14. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा मिडॉनला बॉल पोहोचतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण कुठे सेट करायचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तो पूर्वाभ्यास संतोष लष्करचा पाहायला मिळाला आणि खरंच स्ट्रोकमध्ये कुठलीच कमतरता नव्हती. जर आपण चेतन काळंगे यांच्या स्ट्रोकचा विचार केला परफेक्ट ऑन ड्राईव्ह होती पण अगदी स्ट्रेट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याचमुळे ते बाद झाले. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन डीपमध्ये आहे. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. अजूनही कुठलीच घाई गडबड दिसत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिल भोसले यांनी चांगलाच कालचा खेळ सादर केलेला आहे आणि त्याचमुळे निखिलवर देखील तो विश्वास ठेवला जाऊ शकतो. निखिलचा खेळ खास आहे. तो खास खेळ काल पाहायला मिळाला आणि कालचा दिवस चांगला गेल्यामुळे आजची सकाळ सुद्धा चांगली जावी तोच उद्देश शिवरत्न विनर्स या संघातील सर्व खेळाडूंचा असावा. पण या स्पर्धेत सुरुवात चांगली व्हायला हवी त्यासाठी सुपर स्ट्रायकर्स यांनी देखील कंबर कसलेली आहे. संतोष लष्कर यांचं पहिलं यशस्वी षटक आणि त्याला मागोमाग आता संतोष सांगळे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॅक टू द बॉल. स्टॉप होतोय बॉल. पूर्ण शरीर झोकलं होतं हा बॉल अडवण्यासाठी. दरम्यान बघा ही एक महत्त्वाची भावना आहे खिलाडू वृत्ती जी तुम्हाला अजून जास्त विशेष बनवते आणि ती प्रत्येकाने जोपासायला हवी. तुमची ओळख त्यावर टिकलेली असते आणि ते संतोष यांच्या वतीने पाहायला मिळालं. दरम्यान 2 षटकं संपलेली आहेत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या बनलेली आहे शिवरत्न विनर्सची. 1 गडी बाद 15 धावा. पहिल्या षटकात 10 आल्या
आणि या षटकात फक्त 5 आलेले आहेत. तर 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. टीम शिवरत्न विनर्स. आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर. इतिहास आहे या स्टेडियमचा, कित्येक क्रिकेटपटूंना घडवणारं हे स्टेडियम आहे. आणि कित्येक क्रिकेटपटू जरी स्पर्धा खेळत नाही, सकाळ संध्याकाळ या मैदानावर येतात, वॉर्मअप करतात, मैदानाशी जवळीक साधतात. ही भावना खूप महत्त्वाची आहे. फक्त क्रिकेटसाठीच मैदानात येऊ नये, तर इतर कसरतीचे जे प्रकार आहेत ते देखील तुम्ही या मैदानावर येऊन जोपासू शकता. ऑफ कटर होता, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल होते पूर्ण, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. भारत कदम. भारतला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. भारतचा खेळ आपण नेहमीच पाहिलेला आहे आणि काल देखील भारतने चांगलाच खेळ खेळलाय. सुरुवातीला ते स्लो स्ट्राईक रेटने खेळतात, पण अचानकपणे जितका वेळ ते घेतात त्यानंतर एअर स्ट्राईक करतात. पण या ठिकाणी निखिल भोसले यांनी एअर स्ट्राईक केले आणि बॉलला काऊ करसी बरेशच्या बाहेर पाठवलंय. येतोय दमदार असरदार षटकार. 6 धावा. एक षटकार कित्येक समर्थकांना आनंद देऊन जातो, तेच पाहायला मिळालेलं आहे. शांतता होती शिवरत्न विनरच्या पेव्हलियन बॉक्समध्ये आणि एका षटकाराने ऊर्जेचा संचार पाहायला मिळते. या 6 धावांच्या मदतीने धावफलकावर तर धावा आलेल्या आहेत 6 मिळत आणि धावफलक जातोय 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. सकाळचं सत्र आहे. बाउंड्री थोडी लांब आहे, आउटफील्ड स्लो आहे, बॉल कमी ट्रॅव्हल होतं हवेमध्ये आणि त्याचमुळे योग्य त्या वेळी फटकेबाजी करायला हवी. स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅनला पोचतील बॉलवर. मिड विकेटला पॉईंटला तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळत आहे. दुसऱ्यासाठी देखील कमिटमेंट होते. खूप महत्त्वाच्या बाबी आहे. जेव्हा डीपमध्ये बॉल जातो आणि क्षेत्ररक्षक लांबचा प्रवास करतो, थर्ड मॅन करून ते पॉईंटला पोचले, बॉल कव्हर केला, थ्रो केला, तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. जितका त्रास फलंदाजांना होतोय तितकाच त्रास क्षेत्ररक्षकांना, कारण लांबवरचं क्षेत्र आहे आणि जेव्हा आपण लांब पोचतो बॉलपर्यंत, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका फलंदाजांना मिळतो. तेच पाहायला मिळालं. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीपमध्ये तैनात आहेत. संतोष बॉलवर पोचतील तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. भारत यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याचवेळी आरामात खेळ भारत कदमचा पाहायला मिळते. 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक बॉलवर घाई करायलाच हवी असं तर नाही आहे आणि काही इनसाइड आउट, पण डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. ट्रॅप रचला होता भारतसाठी, ट्रॅप मध्ये भारत फसला. धक्का दुसरा, शिवरत्न विनसला. भारत बॅक टू तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. गणेश डेरे पोहोचत आहेत. भारत थोडे नाराज आहेत, कारण भारतला जितकं योगदान द्यायचं होतं तितकं योगदान देता आलं नाही असंच कुठेतरी चेतन काळंगे यांना वाटते. प्रत्येक खेळाडूकडे कॅपॅसिटी किती आहे त्याचा दांडगा अनुभव चेतन काळंगेकडे आहे आणि म्हणूनच ती अपेक्षा होती भारतकडून जास्त मोठे स्ट्रोक यायला हवे. कधी म्हणतात ना की यशासाठी नशिबाशी भांडावे लागतं. या ठिकाणी नशीब नव्हतं. फलंदाज भारतचा आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन ते बाद झाले. संतोष लेशकर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. बॉल मिड विकेटला. संतोष लष्कर वेगाने बॉलवर पोहोचत आहेत. चांगल्या पद्धतीने डीपमधून देखील क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तोपर्यंत फक्त एकाच धावेवर फलंदाजांना थांबावं लागते. लेग बायची 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या वडीने धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रोजेक्टेड स्कोर किती असायला पाहिजे? 60, 65, 70, 60, 65, 70 आणि पाहूया तोपर्यंत मजल जाते का. आपण तिसरं षटक सुद्धा आता संपण्याच्या मार्गावर संपलेलं आहे. 3 षटक्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू.
आता मायक्रोफोन योगेश भटकरांनी हातात घेतलेलाच आहे. तर आपण या 6व्या पर्वामध्ये आहोत. तर थोडा वेळ आपल्याकडे आहे. योगेशजी बघा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आपण करतो, 3-4 महिन्यांपासून प्लॅनिंग करतो. काल स्पर्धा सुरू झाली, काल रात्री झोप चांगली लागली? काल झाली सर, कित्येक दिवसातून काल थोडी झोप झाली आहे सर. माईक ह्या कारणासाठी घेतलेला की ॲक्च्युली आपल्या स्पर्धेमध्ये ड्रिंक ब्रेक हा नाही आहे. तुम्हाला पाणी द्यायचं आहे, तुम्ही प्रत्येक ओव्हरला पाणी घेऊन 12वा 13वा 14 खेळाडू जाऊ शकता, परंतु बॉलर मार्क येऊपर्यंत तुम्ही पाणी देऊन आला पाहिजे, याची काळजी घ्या. असं ड्रिंक ब्रेक वगैरे काही नाही आहे. जबाबदारी असते आयोजकांची, वेळापत्रक पूर्ण झालंच पाहिजे. ऑन साईडला शॉट ऑन फुल, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मिळते. सिंगल डबलने त्रास होणार नाही सुपर स्ट्रायकरला, कारण 4थ्या पर्वाच्या अंतिम सामन्यामध्ये संतोष लष्करचा खेळ आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे त्या कॅपॅसिटीचा नक्कीच आढावा चेतन काळंगे यांच्याकडे आहे. म्हणूनच 70पर्यंत जाण्यासाठी ते देखील मोटिवेट करतात आपल्या खेळाडूंना. 70पर्यंत जायलाच हवं आणि तोच एक मॅजिकल फिगर गाठायचा आहे, तोच विचार ते करत आहेत. KGF किंग्स आणि भापकर नॉट 7 दोन्ही टीम्सने तयारीत राहायचं आहे. लक्षात घ्या, आयोजकांच्या वतीने हा पहिला पुकार. ऑन साइडला इम्पॅक्ट करणारा बॉल होता, स्लॉग स्वीप केलाय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, जजमेंट घेतोय, जेल ठिपतोय आणि अशा पद्धतीनं कुठेतरी वादळापूर्वीची शांतता मात्र भंग पाहू शकली नाहीये. शांत होते, त्यानंतर मधल्या काळामध्ये मोठा स्ट्रोक आला भोसलेकडून, पण त्यानंतर त्यांना जास्त काळ टिकता आलं नाही. धक्का तिसरा शिवरत्न. निलेश दानवले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. माफ करा, झेल टिपलेला निलेश दानवले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत सूरज वाळ. काल सूरजचा दिवस चांगला राहिला आहे. ॲज अ बॉलर त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 27 धावा आणि गडी बाद झालेले आहेत 3. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. जर षटकारचा आढावा घेतला, चेतन यांच्या वतीने एक षटकार आलेला आहे. जर आपण निखिलचा विचार केला, एक षटकार त्यांच्या वतीने आला आहे. त्या व्यतिरिक्त षटकार खेचण्याची प्रतिभा कुठल्याच फलंदाजाकडून पाहायला मिळाली नाही आणि पाहूया ती प्रतिभा सूरजकडे आहे, गणेशकडे आहे. पाहूया त्या प्रतिभेचा वापर शिवरत्न विनर्स करते का. लेग कटर आहे, रायझिंग डिलिव्हरी आहे, ऑफस्टमच्या बाहेरचा एक कंट्रोल्ड बाउन्सर गोलंदाज सोनू भिसे यांच्या वतीने पाहायला मिळाला. मागच्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्यांनी जिंकला होता आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिभेकडे देखील प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत आणि कदाचित संतोषने शेवटच्याच टप्प्यासाठी त्याला राखून ठेवलं होतं फलंदाजाला त्रास देण्यासाठी आणि तो त्रास देतोय. चांगला लेग कटर्स आहेत सोनूकडे आणि लेग कटरला रिव्हर्स हिट खेळायचं आहे. चांगला अटेम्प्ट होता पण तितकाच चांगला प्रयत्न शॉट थर्डमॅनला पाहायला मिळाला. एक सिंगल मिळते. सूरजकडे अनुभव आहे आणि त्याने योग्य त्या पद्धतीने आपल्याला स्विच केलं होतं, जे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, ते उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, सराव करावा लागेल आणि सूरजने त्या प्रश्नाचं उत्तर जवळपास सोडवलं होतं. पण प्रोटेक्शन आहे गल्लीला. थर्डमॅनला कदाचित संतोषला देखील ठाऊक आहे की सूरज कुठल्या बाजूला जास्त खेळतोय किंवा सोनूच्या कुठल्या झोनमध्ये जास्त धावा जाऊ शकतात. त्या ठिकाणी फील्ड सेटअप पाहायला मिळतोय. जास्त टर्न मिळाला आहे. ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग एक्स्ट्रा मिळेल. एखाद्या वेळी नोंद होईल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. 7S लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या यूट्यूब वाहिनीला सुद्धा मिळालेला आहे आणि प्रेक्षकांना जे काय हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. मेजर मिस्टर रवींद्र आणि त्याची टीम ऑन साईडला पुल केलंय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. खूप वेळानंतर येतोय षटकार, खेचतोय गणेश डेरे, सिक्सर. गणेश डेरे एक डायनामाइट आहे आणि तोच नेहमीच आपल्या संघासाठी डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग देत असतो आणि तीच डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग देण्याची सुरुवात गणेश डेरे करतो आणि षटकार खेचतो या डावातला तिसरा, त्याचा वैयक्तिक पहिला. धावसंख्याचं ते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. शिवरत्न विनर्स.
लोवर फुल टॉस स्ट्रेट हिट क्षेत्ररक्षक लॉंगॉमचे बॉलवर पोहोचतील एक सिंगल होते पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार नाहीयेत कारण त्या ठिकाणी अचूक कलेक्शन आणि तितकाच चांगला थ्रो बॉलिंग एंडला पाहायला मिळतोय एक सिंगल ॲड होईल अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलेला आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना शिवरत्न विनर्सची टीम पोहोचलेली आहे 3 गडी बाद 36 धावा 36 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स थँक्यू चला लगेच गोलंदाज यायचं जागेवर जास्त वेळ घेऊ नका प्लीज कारण पहिल्या सामन्यालाच आपण जर कमी वेळ घेतला तर शेवटच्या सामन्याला जास्त वेळ आपल्याला मिळेल आजकाल सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे खूप पॉवरफुल आहे तर विजय पावले यांनी खूप चांगलं वक्तव्य केलं आहे एका मुलाखतीमध्ये की खेळाडूंना फॉलो करण्यापेक्षा त्यांच्या खेळण्याच्या शैलीला फॉलो करा तो फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्या समोर पूर्ण इन्सायक्लोपीडिया आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे ज्या ठिकाणी विविध नामांकित खेळाडूंच्या क्लिप्स असतात तर त्या खेळाडूंनी कसा खेळ खेळला आहे हे फॉलो करणं खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे आजच्या पिढीसाठी नवीन गोलंदाज दानिश ओव्हर द विकेट चांगला बॉल होता मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक ओव्हर द अंपायर सेट बॉल स्ट्रेट लॉंग ऑफला अडवला जाईल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा दूर होता संजय भालेराव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण महेश जाधव सरांना पाहतो तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अजय आवळे सर आहेत माझ्यासोबत आपण गोपी जाधव सरांना ऐकतायत तसंच आमचे स्कोरर आहेत मिस्टर मयूर मोतीकर आणि आमचे डिस्क जॉकी सक्षम उर्दू विकेट थोडी जागा मिळाली होती रूम क्रिएट केला होता बॅटची बॉटम एज बॉल मागे फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे मिळते फक्त एक सिंगल एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर गोलंदाजीचा युनिट स्ट्रॉंग आहे शिवरत्न विनर्स सुद्धा आपण आढावा घेतला तर पण म्हणतात की पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात आणि म्हणूनच चांगलाच खेळ पहिल्या डावामध्ये प्रत्येक कॅप्टनला अपेक्षित असतो तुम्ही क्षेत्ररक्षण करा किंवा फलंदाजी करा दरम्यान धावसंख्या धीम्या गतीनं पुढे प्रवास करते 39 धावा 3 गडी बाद अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला सुपर स्ट्रायकरची संघमादानी चांगलीच केली आहे संतोष लष्करने पण या ठिकाणी सूरज ओवलची ताकद आहे आपला फटका 440 वोल्टचा झटका इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार 6 धावा Here we go again. आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे भापकर नॉट 7 आणि KGF किंग्स आपण दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्सच्या जवळ उभे राहा जर इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित नसाल तर मग नाईलाजाने मला 5-5 षटकाचा सामना खेळवावा लागेल फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टॉल वसुली तर करता येत नाही पण 6 नाही पण 4 मिळत आहेत बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय सूरज ओवाळ डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करतोय चौकार सूरजला फुल टॉस देणं थोडंसं महागात पडतं कदाचित यॉर्कर लेंथवर रिलाय करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता पण कदाचित म्हणतात ना की यॉर्कर इज नॉट कंपल्शन पण या ठिकाणी त्याच धर्तीवर चेंडू हाताळला गेला पिचिंग चुकली बॉल फुल टॉस झाला आणि त्यानंतर ताकद पाहायला मिळाली जी आहे ठासून भरलेली ताकद आहे सूरज ओवळकडे आणि तो चौकार त्यांनी आपल्या संघासाठी वसूल केलेला आहे आणि आता 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 50ला 1 कमी 49 49 रन्स ऑन बोर्ड अचानकपणे गिअर शिफ्ट झालेला आहे आणि त्याच धर्तीवर सूरज ओवाचा खेळ पाहायला मिळतो पण पाहूया कमबॅक येते का दानिश सय्यद कडून 4 चेंडूमध्ये 13 धावा दानिशने खर्च केल्यात ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता लेग कटर होता बॉल मागे जातो विकेट किपरच्या संपर्काने भूषण जगताप त्या ठिकाणी पाहायला मिळाले एक सक्सेसफुल विकेट किपर आहेत येस त्या ठिकाणी आपण ओव्हरस्टेप झालेत का ते पाहणार आहोत वॉर रूममध्ये बॉल डिलिव्हर करताना फूट कुठे लँड झालाय ते आपण चेक करणार आहोत दरम्यान सुपर स्ट्रायकर्स आणि शिवरत्न विनर्स या 2 संघांदरम्यान आपण सामना पाहतोय सुपर स्ट्रायकरमध्ये प्लेइंग 11मध्ये आहे संतोष लष्कर नवाज शेख सागर सूर्यवंशी सागर मोतीकर निहाल शेख भूषण जगताप
निलेश तानवले, सुजित गोसावी. यस, आपण शैली सुद्धा चेक करायची अजय सर. सुजित गोसावी, संतोष सांगळे, दानी सय्यद आणि सोनू भिसे. शिवरत्न विनर्सचे प्लेइंग 11 मध्ये आहेत. त्याचा तिसरा सामना ते खेळत आहेत. चेतन काळंगे, भारत कदम, अमोल तावरे, परवेश शेख, सागर चव्हाण, गणेश डेरे, निखिल भोसले, प्रवीण खाडगे, संकेत भगत, सूरज ओवाळ आणि मयूर मासाळ अशी टीम आहे शिवरत्न विनरची. तर दरवर्षी टीमची संख्या जास्त असते पण यावेळी टीमची संख्या कमी आहे. त्याचमुळे एक बॅलन्स टीम प्रत्येक कॅप्टनला मिळालेली आहे आणि तोच खेळ आपण कालपासून पाहतोय आणि येत्या 5 दिवसात तेच पाहणार आहोत. तर KGF किंग्सची कॅप्टन रेडी, बापकर नॉट 7. तर त्या ठिकाणी 2 गोष्टींसाठी आपण थांबलेलो आहोत. एक तर फ्रंट लेग कुठे लँड झालेलं आहे ते बघायचं आहे आणि त्यानंतर गोलंदाजीची शैली आपण वारूमध्ये चेक करणार. फक्त एकच रेफरल आहे, फक्त गोलंदाजीची शैली चेक करण्यासाठी. बाकी कुठल्याच कॅप्टनला कुठल्याच टीमला रेफरल नाही आहे. कालच आपण सर्व नियम स्पष्ट केलेले आहेत आणि नियम पुस्तकात साठवून ठेवायचे नसतात, अंमलात आणायचे असतात आणि आयोजकांच्या वतीनं ते खूप महत्त्वाचं जपलं जातं. चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी नियम महत्त्वाचे आहेत, शिस्त महत्त्वाची आहे, समय सूचकता महत्त्वाची आहे, प्रसंगाबद्दल महत्त्वाचं आहे. अजय आवळे सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. थोडा वेळ मिळतोय स्ट्रॅटेजी आखण्यासाठी, थोडा वेळ मिळतोय रिलॅक्स करण्यासाठी. फलंदाजांना ऊर्जा राखणं खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. आधुनिक क्रिकेट थोडं वेगवान क्रिकेट आहे. यस, फेअर डिलिव्हरी. चला, फूटसुद्धा व्यवस्थित लँड झालेला आहे आणि गोलंदाजाची शैलीसुद्धा योग्य आहे. चला आपण पूर्ववत करूया हा डाव. धावसंख्या झालेली आहे 50 धावा, 3 गडी बाद. शिवरत्न विनर्स टीम 50 ओलांडते आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातील 5व्या षटकाचा, ज्यामध्ये 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज दानिश सय्यदने. संतोष सांगळेने चांगलं षटक हाताळलं. 1 संधी त्याला मिळाली, 2 षटकं संतोष लष्करला मिळाली. ॲज अ कॅप्टन चांगली कामगिरी त्यांनी केली पहिल्या षटकामध्ये. पण यावेळेस बघा ऑल साईडला ताकद पाहायला मिळाली, टायमिंग आणि त्यातल्या त्यात टॅलेंट तर ठासून भरलेला आहे गणेश डेरेकडे. बॉलला पुल करताना पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. 5 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 56 झाली शिवरत्न विनर्स. आणि आता जी धावसंख्या चेतन काळंगे ॲज अ कॅप्टन त्यांना अपेक्षित होती ती धावसंख्या बनवली गेलेली आहे. पण आता शेवटच्या षटकाची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे सुपर स्ट्रायकरसाठी आणि संतोष लष्कर विश्वास कोणावर ठेवतायत पाहूया. तर संतोष सांगळेवर तो विश्वास ठेवला जातोय शेवटच्या षटकासाठी. लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि पाहूया या स्लॉग ओव्हरमध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय. आता ज्याकडे कॉन्फिडन्स मिळवलेला आहे कारण सूरज ओवाळ आणि गणेश डेरे अटॅकिंग डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करतायत. ऑन साईडला बॉलला टर्न केलं क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोस्टिंग सिंगललाच मनात ठेवून आरामात चालत चालत ती 1 धाव पूर्ण केली. एका धावेची नोंद, धावसंख्या 57. सुप्रसिद्ध पत्रकार सन्माननीय हेमंतजी गडकरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या षटकानंतर घेणार आहोत. हेमंतजी आपल्या शुभ हस्ते या षटकानंतर आपण नाणेफेक घेणार आहोत. तर नियोजित वेळ प्रत्येक कॅप्टनला समजावून सांगितलेली आहे आणि त्या वेळेतच आपण सामना किंवा डाव पूर्ण करा ही अपेक्षा आयोजकांना आहे. संतोष सांगळे फुल टॉस, पण व्यवस्थित दिशा देता आली नाही. बॉलला स्क्वेअर लेगला खेळलेत, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. 1 सिंगल मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 58. पुढचा सामना भापकर नॉट 7 वर्सेस KGF किंग. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मधल्या फळीतील फलंदाज किती महत्त्वाचे असतात ते आता तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण सुरुवातीचे फलंदाज 3 बाद झाले, त्यानंतर मधल्या फळीतील दोन्ही फलंदाज जबाबदारी उचलत आहेत. सरळ बॅटचा वापर आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल थेट स्क्रीनवर. सूरज ओवाळ अनस्टॉपेबल.
मराठी बोललं पाहिजे आणि मराठी वाजलं सुद्धा पाहिजे आणि तेच मराठी वाजते. धावसंख्या वेग पकडते. आउटसाइड एज बॉल शॉट थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. सिंगललाच मनात ठेवलेला आहे कारण स्ट्राईकवर कोणी असू द्या ती कॅपेबिलिटी दोन्ही फलंदाजांकडे आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 65 धावा, 65 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट्स. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी. 65 रन्स, 3 विकेट्स डाऊन. गणेश डेरे यांचं योगदान 18 धावांचं आणि सूरज ओवाळ 19 धावांवर खेळत आहेत. ही तर खासियत आहे संतोषची. गती परिवर्तन, शॉट ऑफ गुड लेंथ, बॉल ब्रश करतोय बॉडीशी तोपर्यंत लेग बायची 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 66, 66 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचंय शिवरत्न विनर्स. टॉस तर चालूच होईल त्या ठिकाणी जसा हा बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. शेवटचा बॉल. धावसंख्या 66, 3 गडी बाद. गती परिवर्तन ही तर जादुई कामगिरी आहे संतोषची आणि शेवटच्या टप्प्यावर मात्र गती परिवर्तित चेंडू हाताळलं रिस्की असतं पण ती रिस्क त्यांनी स्वीकारली आणि आपला अनुभवाचा कस लावला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला बॉलिंग एंडला. अशा पद्धतीनं 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाते 66 वर. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. 36 चेंडू. जाऊया आपण ते टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत गोपी जाधव सर. आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. इट्स ओव्हर टू यू. येस, थँक्यू मनीष सर. आपण पाहतोय बारामती प्रीमियर लीग 2024 6वं पर्व. 6व्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा. डे 2 मधला आणखी एक मोठा सामना आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. दोन्ही संघ असणार आहेत KGF किंग विरुद्ध भापकर नॉट 7 टायगर. आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी बारामतीतील प्रख्यात पत्रकार आदरणीय हेमंत गडकरी सर आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. कॉल कोण देणार आहे? भापकर नॉट 7 टायगर. अमराई असा कॉल दिला गेलाय आणि अमराई बॉयज असा हा सिग्नल इथे येतोय. तर भापकर नॉट 7 टायगरने टॉस जिंकलाय. हेमंत सर आपला धन्यवाद. मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आपण मंचावर असं नसतं बा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? सर आम्ही बॉलिंग करू. आज पहिला सामना खेळायचा आहे. कशा पद्धतीची रणनीती, टीम कॉम्बिनेशन काय राहणार आहे? टीम कॉम्बिनेशन चांगलंच आहे. पहिल्यांदा बॉलिंग करू आणि चेस करू ते रन्स. खूप खूप शुभेच्छा. KGF किंग तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही 2 मॅच बॅटिंग करून जिंकलेलो आहे. तर आमच्या डोक्यात होतं की आता पुढं पण भरपूर मॅचेस आहेत तर यावेळेस चेस करावं. पण आली बॅटिंग तर बॅटिंगचं फ्लो चालू ठेवू. खूप खूप शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. तर टॉस बॉक्समधून अपडेट येते. भापकर नॉट 7 टायगर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. टॉसची प्रक्रिया झालेली आहे. भापकर नॉट 7 ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेली आहे. पहिल्या डावामध्ये शिवरत्न विनर्स या संघाने बनवल्या 66 जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि सामना रंगतदार होईल यात कुठलंच जमत नाहीये. आणि त्या सामन्याचं पुढच्या डावाचं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर सुद्धा विविध स्पर्धांमध्ये ज्यांचं समालोचन आपण हिंदी मराठी भाषेतून ऐकतायत असे गोपी जाधव सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील सरांना आपण ऐकलं. आपण पाहतोय बारामती प्रीमियर लीग सीझन 6 बारामती प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि 6व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. बारामतीतील ग्रामीण तसेच शहरी खेळाडूंना एक मोठा हे बघा आपण चांगले खेळून मॅन ऑफ द मॅच मिळवता. आपण एवढं कष्ट करून मॅन ऑफ द मॅचचं किट देतोय. त्याच्यामध्ये एक सुंदर कॅप दिलेली आहे प्रवीण गाडगे. तुम्हाला वारंवार सांगून तुम्ही कॅप घालत नाहीये. एक कॅप घातली तर तुम्ही मॅन ऑफ द मॅच मिळवलेली कॅप घाला, नाही तर घालू नका कॅप. अगदी एक चांगली सूचना योगेश वडकर सरांनी दिलेली आहे. मित्रांनो, तो तुमचा सन्मान आहे, तुमच्या खेळाचा सन्मान आहे. आपण इथे जी पारितोषिकं देतो आहोत तो सामनावीर मिळवण्यासाठी तुम्ही केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा आम्ही सन्मान करतो. त्यामुळे ती सामन्यात खेळत असताना आपण ती कॅप परिधान करा. संघनायक चेतन काळंगी आपण सूचना द्या तशा खेळाडूंना जे कोणी आपले असतील मॅन ऑफ द मॅच वगैरे तर कृपया ती कॅप परिधान करा. तसेच सर्वच संघातील खेळाडू आपल्याला सूचना आहे की ती मॅन ऑफ द मॅचची जी कॅप तुम्हाला दिली गेली आहे ते मित्रांनो परिधान करून आपण त्या सामन्यामध्ये उतरा.
66 धाबा बनवल्या गेल्या. 67 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय. 36 चेंडू आणि 67 धाबा हे आव्हान इथे पूर्ण करायचं आहे. सुपर स्ट्रायकर्स या संघासमोर 67 धावांचं लक्ष आहे. संतोष लचकर संघनायक आहेत. नवाज शेख, त्याचबरोबर सागर सूर्यवंशी, सागर मोतीकर, निहाल शेख, भूषण जगताप, अर्थातच भूषण भैयांचा काल वाढदिवस होता आणि आज ते खेळताना पाहायला मिळत आहेत. एक मिनिट प्रवीण, तुम्हाला अजून बी कळत नाहीये का? तुम्ही कॅप घालूच नका ना. मग मॅन ऑफ द मॅच कॅप घालणे अनिवार्य आहे. मेसेज केव्हाच दिलेला आहे तुम्हाला. मग नका घालू, दुसरी कॅप घाला. ती कॅप घालू नका, विदाऊट कॅप खेळा. धन्यवाद. सामन्याच्या दिशेने जाऊया. निलेश धनावळे, त्याचबरोबर सुजित गोसावी, संतोष सांगळे, दानिश सय्यद आणि सोनू भिसे हे खेळाडू आहेत सुपर स्ट्रायकर्समध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शिवरत्न विनर्स कॅप्टन कुलचेतन काळंगे, संघनायक यष्टीरक्षक म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. काल 2 सामने जिंकलेत या संघाने आणि आज तिसरा विजय मिळवायचा आहे. पहिल्या डावामध्ये त्यांनी 66 धाबा बनवल्या आहेत. 67 धाबांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फलंदाज सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडला नवाज. पहिला चेंडू मयूर महासाळ, काटेवाडी गावचा सुपरस्टार, लेग कटर टाकलाय. पहिल्या चेंडूवर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळतंय. लेग कटर होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. पहिला चेंडू लेग कटर टाकला गेला. बारामती तालुक्यातील काटेवाडी गाव या गावाला बिलॉंग करतो मयूर महासाळ आणि सध्या मोठ्या उंचीचं क्रिकेट आणि अनेक स्पर्धांमध्ये खेळताना स्वतःच्या गोलंदाजीचा दबदबा अनेक गोलंदाजांपैकी एक नामांकित गोलंदाज म्हणून या स्पर्धेत खेळत असताना मयूर महासाळचा कारनामा आपण पाहिला आणि लेग कटर त्याने टाकला. टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिला चेंडू चाललाय निर्धाव. 67 धाबा बनवायचे आहेत. मयूर तयार. लेफ्ट मोर दी विकेट. वाईड यॉर्कर होता, कव्हर्सला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. जमिनी लिगत बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय परंतु थोडंसं अपयश आलं. त्यानंतर बॅकअप मिळाला. 2 धाबा इथे मिळतील. 2 धाबांबरोबरच धाव फलकाला सुरुवात. 67 बनवायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा घेतल्यात. सागर मोतीकर एक विस्फोटक खेळाडू आहे. पॉवर प्लेमध्ये टिपिकल पॉवर प्ले फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. एक खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला लावला गेलाय तर एक खेळाडू स्वीपर कव्हरमध्ये. मोठा फटका मिडॉनच्या डोक्यावरून खेळला गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सागरच्या बॅट बनून येतोय तडाका. चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर बीट झाला. सेकंड बॉलवर 2 धाबा त्याने घेतल्या. तिसरा चेंडू जसा पाहिला त्यानंतर थोडीशी जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. त्यानंतर बॉल पाठवून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धाबांसाठी मिडॉन 38 सर्कलमध्ये आणि पॉवर प्ले भेदणं यासाठी सागर ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक फटके आहेत. मयूरचा पुढचा चेंडू पुन्हा स्विच हिट करायचा होता परंतु यावेळेला भरपूर बाहेर टाकलेला बॉल. पंचांचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे वापरला गेलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे चाललेला आहे. 7 धावा स्कोर कार्डवर बिनबाद 7. मयूर तयार. स्ट्रायकिंग एंडला सागर. वाईड यॉर्कर इनसाइड आउट. कव्हर्सला खेळलाय. नो मॅन्स लँडला बॉल चाललाय. तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक येईल स्वीपर कव्हरचा. तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त केली जाते. शिवरत्न विनर्स आदरणीय यशवंतजी खेडकर साहेबांचा संघ दुसऱ्या बाजूला. आदरणीय दादासाहेब दांगडे यांच्या मालकीचा संघ सुपर स्ट्रायकर्स. एक बिग बॅटल मॅच आहे. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू. मयूरचा पुढचा चेंडू पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता
एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळला क्षेत्ररक्षक बॉल मागे पडेल परंतु आता बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बुलाती है मगर जाने का है. बाउंड्री लाईनने अगदी बॉलला बोलवलं. बॉल पोहोचलाय 4 धावांसाठी. चौकार येतोय. चौकाराबरोबर धावफलकावर धावा होतील आता 12. 2 चौकार इथे वसूल केले गेले. सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट 67 बनवायचे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत त्यामुळे इथे तुम्हाला दिलखुलासपणे फलंदाजी करता येते. मोकळ्या हाताची फलंदाजी तुम्ही करू शकता. सध्या स्ट्रायकिंग एंडला नवाजला पाहतोय आपण. मयूरचा पुढचा चेंडू रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न यावेळेला केलाय. फ्लायसिपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. हा चेंडू येथे निर्धाव. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 12. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट जो गरजेचा आहे आपण नेहमीच म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि ती चांगली सुरुवात इथे देत असताना नवाज आणि त्याच्याबरोबर सागर मोतीकरला आपण पाहिलंय. 4 चेंडूमध्ये 7 वर तो खेळतोय. नवाज शेख 2 चेंडूमध्ये 4 वर खेळताना पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकामध्ये मयूर मासाळनी 12 धावा खर्च केलेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 30 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या असतील. 55 धावा. रिक्वायर्ड रन आता 11 वर येऊन पोहोचलाय. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मयूर मोतीकर आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आमचे दुसरे 7S लाईव्हचे अपडेटर साहिल. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट. यूट्यूबला जा 7Sला लॉग इन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. बारामती प्रीमियर लीग पहिला आडव्या बॅटने खेळ आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. रिच मध्ये नाहीये त्याच्या बॉल आता नॉट रिचेबल केलाय चेंडूला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार गरजेचा होता. या चौकाराबरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय. 16 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेला थोडासा लाईन मध्ये बदल केला. आउटसाइड लेग स्टंप बॉल बाहेर जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला. सूरज ओवाळ फ्रंट लाईन सीमर आणि सूरजच्या या चेंडूवर मात्र बीट झालाय सागर मोतीकर. 6 चेंडूमध्ये 11 वर खेळतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना विजयावर शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच हे बॅटल इथे पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला सागर. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट बॅकवर स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. सागर मोतीकरचा संपेल खेळ. पहिला धक्का बसतोय टीम सुपर स्ट्रायकर्सला. राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो. पहिला ब्रेक थ्रू गरजेचा होता. तो पहिला धक्का इथे लागतोय. एक मोठा खेळाडू बाद झालाय. सागर मोतीकरच्या रूपाने पहिला धक्का सुपर स्ट्रायकर्सला बसलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 16. एक गडी बाद. 27 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे आणि ज्या गोलंदाजीची गरज होती तो गोलंदाज विकेट टेकर दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आणि त्याने एक मोठी सफलता इथे मिळवून दिली आहे. पहिला चेंडू फुल लेंथ होता. कव्हर्सला खेळला गेलाय. संघाचा संघनायक मैदानामध्ये दाखल झालाय संतोष लष्कर. पहिला चेंडू त्याच्यासाठी फुल लेन टाकला गेला. सूरज ओवाळ दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना मागचा चेंडू निर्धाव टाकलाय ओव्हर दी विकेटने. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलाय बॉलला. एक पाय थोडासा खाली वाकवला. डीप स्क्वेअर लेगला दिशा दिली. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा.
7S लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 20. एक गडी बाद. संतोष लष्करने 2 चेंडूमध्ये 4 धावा काढल्यात आणि पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि ते पहा सुपर स्ट्रायकर साठी हा महत्वाचा चौकार. या चौकाराबरोबरच धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 24. एक गडी बाद. 24 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण इथून पुढे पूर्ण करायचंय. नवाज खेळतोय 4 वर. संतोष लष्कर 3 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सूरज ओवाळचं हे षटक 12 धावा त्याने खर्च केल्या. 12ची सरासरी पाहायला मिळते. शिवरत्न विनर्स विरुद्ध सुपर स्ट्रायकर्स हा सामना इथे रंगलाय. मंचावर अनेक मान्यवर येत आहेत. अतिथी देवभवी आपली संस्कृती. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं बारामती प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बारामतीचं क्रिकेट बारामतीच्या खेळाडूंना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यासाठी सातत्याने इथलं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी योगेश वटकर आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतात. आणि गेले अनेक दिवस अहोरात्र मेहनत केल्यानंतर हा 6व्या पर्वाचा सोहळा आपल्यासमोर रंगलाय. आणि यासाठी आपल्या सर्व आयोजकांचं संयोजकांचं आपण जेवढे आभार मानणार आहोत तेवढं कमी आहे. परंतु त्याबरोबरच महत्त्वाची आणि मोलाची साथ जर कोणाची लाभली आहे तर ते आमचे सर्व संघ मालक आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा उभारली गेली त्या सर्व संघ मालकांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपल्यासारख्या सुज्ञ संघ मालकांनी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि ते नेहमीच निरंतर राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आदरणीय प्राध्यापक मनोजी जमदाडी सर या ठिकाणी आले आहेत. आदरणीय दत्तात्रय सायकरजी देखील आलेले आहेत. यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बारामती प्रीमियर लीग मध्ये. दोन षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेची 2 षटकं 24 चेंडू आणि रन बनवायचे. आता या मॅचला जिंकण्यासाठी 43 सुपर स्ट्रायकर्स दादासाहेब धांगडे आणि त्याचबरोबर किशोरजी मासाळ यांच्या मालकीचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवरत्न विनर्स यशवंतजी खेडकर साहेबांच्या मालकीचा संघ आहे. बिग बॅटल मॅच. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा मयूर मासाळवर विश्वास दाखवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. पहिला बॉल वाईड यॉर्कर होता. बॅटची कडा घेतली आहे. बॉल येतोय मागे शॉर्टस्टॉप रिजनला. फ्लाय स्टिपचा क्षेत्ररक्षक तैनात. रन इथे मिळणार नाहीये. तिसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू बरोबरच केली गेली. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना आपण नवाजला पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे. 24 धावा आहे स्कोर कार्डवर. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 67 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मयूर मासाळ. यावेळेला देखील लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटची कडा घेऊन पुन्हा चेंडू फ्लाय स्लिप रिजन मध्ये आलाय आणि इथे 1 धाव मिळणार आहे. एका धावीबरोबर धावफलक स्कोर कार्डवर 25 धावा. 67 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये पूर्ण करायचंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 1 गडी गमावलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये खूप चांगली सुरुवात राहिली. फ्लाइंग स्टार दिला गेला. 24 धावा तिथे बनवल्या होत्या. पण आता मयूर मासा धावा रोखण्यासाठी दाखल झालाय आणि विकेट्स देखील त्याला घ्यायच्या असतील. संतोष लष्कर संघाचा संघनायक आहे. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला 3 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. नवाजने 4 चेंडू घेतलीत. 5 धावांवर तो खेळतोय. मयूर मासाळच्या खात्यात अद्याप एकही विकेट नाहीये. त्यामुळे तो देखील विकेटसाठी प्रयत्नशील आहे. थोडंसं स्पीडअप करा. टायमर सेट केला गेलाय. गोलंदाज तयार. यावेळेला देखील लेग कटर होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पाहिल्यानंतर यष्टीरक्षकाला देखील चेंडूने हुलकावणी दिली. शॉर्टस्टॉपमध्ये बॉल मागे आला पण तू धाव घेतलेली नाहीये. संतोष लष्कर जेवढा शांत आहे तेवढाच तो विस्फोटक आहे आणि कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होईल का. परंतु दुसऱ्या बाजूला मयूर मासाळ देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याने देखील थांबवलंय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. लेफ्ट मोहरदी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू
अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला मोठा फटका खेळला गेलाय. चांगलं एलिव्हेशन, चांगलं टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, येतोय षटकार. 6 धावा. थोडीशी गती वाढवली आणि गती बरोबरच तेवढ्याच चांगल्या टायमिंगचा वापर करत असताना फलंदाज आपण पाहिला. आणि हेच मी सांगितलं होतं की हा खेळाडू जास्त वेळ शांत राहू शकत नाहीये. संतोष लष्करने उत्तर दिलं, शांत राहिला मी काही संत नाहीये. आणि अक्षरशः तुटून पडला मागच्या चेंडूवर. आडव्या बॅटने केला प्रहार, तिथे 6 धावा वसूल केल्या. धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या पुढे पोहोचली आहे 31 या धावसंख्येवर. अजूनही 36 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुपर स्ट्रायकर्सला. गोलंदाज मयूर तयार. पुढचा चेंडू यावेळी लो फुल टॉस होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल थांबवू शकत नाहीये. चेंडू आवाक्या बाहेर, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. फुल टॉस होता, लो फुल टॉस होता. एक पाय खाली वाकवला, बॉडी बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने शिफ्ट केला आणि त्यानंतर संतोष लष्करचा हा नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरमध्ये चौकार आलाय. मयूरचा पुढचा चेंडू, पुन्हा वाईड बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, स्लाइस केलाय थर्ड मॅनला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संतोष लष्करच्या बॅटमधून आता तुफानी खेळी पाहायला मिळते. डिस्ट्रक्टिव्ह फलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, भरपूर बाहेर गेला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मयूरने पुन्हा एकदा केला, तिथून बॉलला स्लाइस केलं आणि थर्ड मॅनला दिशा दिली. आणि त्यानंतर गोलंदाजाची दशा आता बदलताना आपण पाहतोय. पण तो दिशा आणि दशा जर तुमची बिघडली तर दुर्दशा होते, हे देखील लक्षात घ्यावं लागेल. 1 षटकार 2 चौकार 3 षटकांचा खेळ संपलाय. 67चा पाठलाग करत असताना धावसंख्या 39 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे इथून पुढे सुपर स्ट्रायकर्सला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संतोष लष्कर सांगतो येस मै हू डॉन. तेवढी चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत साकारलेली आहे. संघाचा संघनायक नेता मैदानामध्ये संघाला योग्य दिशा देत असताना आपण पाहतोय. आता समीकरण येऊन पोहोचलंय. चेंडू शिल्लक आहेत 18-28 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर तसाच बॉलला दिशा दिली आणि यावेळेला स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळ आहे. फटका येतोय चौकार. 4थ्या षटकाची सुरुवात झाली आहे. केला पलटवार. 4 धावा. नवाज शेख आता ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. संतोष लष्करने आतापर्यंत गाडी चालवली, आता तो मागच्या सीटवर बसलाय, परंतु नवाज ड्रायव्हर म्हणून आता दाखल झाला आणि त्याने देखील आपल्या गाडीला टॉप गिअरमध्ये घेऊन जायची सुरुवात केली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फिंगर रोल केले. टप्पा पहिल्यांदा थोडासा टर्न घेतोय बॉल आणि खेळपट्टीचा एकंदरीत आपण अंदाज घेतला तर सकाळ सत्रात थोडासा ड्यू राहतो, पण आता जसं ऊन येईल खेळपट्टी देखील कडक झाली आहे. त्यामुळे चांगले टर्न देखील करता येत आहेत डावखुरे आताच्या गोलंदाजांना. हा देखील एक चांगला लेग कट होता. खाली राहिलाय बॉल, उंची नव्हती या बॉलवर आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 43 धावा आहे स्कोर कार्डवर. प्रवीण पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकायचा होता. फुल लेन डिलिव्हरी, बॅटचा फेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने तिथे पोहोचतोय. मयूर मासाळ यावेळेला चेंडूवर येताना पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव अतिशय सहजरित्या पूर्ण केली गेली. 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. संतोष लष्कर आता स्ट्रायकिंग एंडला. 15 चेंडू आणि 23 धावा. इथून निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट्स गरजेचे आहेत. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक
अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. एकच धाव इथे देखील मिळते. एकेरी बरोबर धाव फलक पुढे चाललाय. 45 धावा. स्कोर कार्डवर एक गडी बाद. 67 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. परंतु ही जोडी आता जमलेली आहे. ही जोडी तुटायची नाही असं चित्र पाहायला मिळतंय. जळोजे विकास सोसायटीचे चेअरमन श्रीरंगजी जमदाडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. धाव संख्या आहे 46. एक गडी बाद. संतोष लष्कर घेतोय 23 वर 8 चेंडूमध्ये चांगली इनिंग त्याने पेश केली. कॅप्टन नॉक. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट. संघनायक संघाला दिशा देतोय. जबाबदारीचं क्रिकेट संतोषने खेळलंय. खराब चेंडूंवर चांगली फटकेबाजी केली. प्रवीणला विकेट घ्यायची आहे. पुढच्या चेंडूसाठी तो सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर कटर पहा. त्यानंतर रिॲक्शन दिली, परंतु संतोषने ती रिॲक्शन स्वीकारली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल भरपूर लवकर खेळला गेला. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. याबरोबरच 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. धावसंख्या आहे 46. एक गडी बाद. सन्माननीय श्रीरंगजी जमदाडे, आपण असं नम्र विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कारण क्रिकेट रसिक आहातच, मान्यवर आहात आपण, आणि आपलं देखील व्यासपीठावर येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू.
आपल्या पॅव्हलियन बॉक्सच्या बाजूला थांबा. आता तुम्ही थांबलात नाही तर मग एकाचा भुर्दंड दोघांना. सामना 5 षटकांचा होईल. दोन्ही संघाने आपापल्या पॅव्हलियन बॉक्सच्या बाजूला येऊन थांबा. ही एक स्ट्रिक्ट सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही देतोय. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धाबा. अनेक सूचना इथून दिल्या जातात. धन्यवाद मनीष पाटील सर. 51 धाबा आहे. स्कोर कार्डवर 2 गडी बाद. 67 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. निलेश 2 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. नवाज मैदानामध्ये अजूनही एका बाजूने किल्ला लढवतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाबा बनवायचे 16. प्रवीणचा हा पहिला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक शॉटमध्ये नाही आहे आणि जोपर्यंत डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी बरोबरच धावफलक पुढे पोहोचलाय. 53 धावांवर 53 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवाज खेळतोय 15 वर 5 चेंडू आणि 14 धावा. कोणतंही बाकी तिथे करता येणार नाहीये आणि कधीही हा सामना जिंकू शकतो. एक मोठा फटका इथे कमबॅक करून देईल सुपर स्ट्रायकर्सला. परंतु प्रत्येक निर्धाव चेंडू हा सामना आपण पाहिलं तर शिवरत्न विनर्सच्या दिशेने घेऊन जाऊ शकेल. परंतु कोणता संघ बाजी मारणार हे महत्वाचं आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. स्लॉट मध्ये बॉल टाकला की प्लॉटच्या बाहेर जातो आणि इथे येतोय हा षटकार. मॅसिव्ह हिट. थँक्यू डीजे. याचीच तर आपण चर्चा केली की एक मोठा फटका आत्मविश्वास देऊन जाईल आणि बॉल थोडासा पुढे टाकला. स्लॉटमध्ये नवाजच्या बॉल मिळाला. त्याने प्लॉटच्या बाहेर पाठवला. समीकरण येऊन पोहोचले. 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 8. सामना अद्याप संपलेला नाही आहे. 4 चेंडू 8 धावा. प्रवीणवर थोडासा दबाव असेल. स्ट्रायकिंग एंडला नवाज. गोलंदाजी मागवरून लेफ्ट ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. आडव्या बॅटने आणखीन एक धमाका केला जाईल का? तर येस, आणखीन एक ब्लास्ट केला जातोय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. नवाज शेख सेट ऑन फायर. 6 धावा. आतापर्यंत शांत खेळत होता. रिप्लेमध्ये पहा. 2 बॉलवर 2 षटकार. ज्या प्रवीणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती फलंदाजांच्या विरोधात त्याच्यावर आक्रमण केलं आणि 2 षटकारी ती ठोकलीत. मी काल देखील उल्लेख केला होता की चांगला ड्रायव्हर तोच असतो ज्याला गिअर कधी शिफ्ट करायचं हे माहिती आहे आणि नवाज शेख हा चांगला ड्रायव्हर आहे. तो ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. 2 षटकार त्याने ठोकले. रिप्लेमध्ये पहा. बॅटचा स्विंग, बॉडी लँग्वेज खूप चांगली होती. आत्मविश्वास भरपूर होता. त्यानंतर लगेचच चेतन काळंगेने क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. परंतु हा सामना अद्याप संपलेला नाहीये. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या 2. क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. फ्लाय स्लिप, सिली पॉइंट. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्यानंतर पहा शॉर्ट थर्डमॅन 38 सर्कलमध्ये थोडासा पुढे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज तयार. लेफ्ट मोदी विकेटने हलक्या हाताने कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळ एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. सुपर स्ट्रायकर्सला सुपर स्ट्राईक दाखवत असताना नवाज शेखने खूप चांगला खेळ साकारलाय. चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. पुन्हा क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. हा चेंडू हृदयाची धडधड वाढवेल. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे डोळे बंद करा, कारण शेवटचे 2 चेंडू हाय व्होल्टेज आहेत. इथे फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. बॉल चालय सीमारेषेच्या दिशेने. हा विजयी चौकार येतोय. त्याचबरोबर सुपर स्ट्रायकर्सने विजय संपादन केलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर
चला क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं, 2 बॅटर्स लगेच मध्ये जातील. आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी गोपी जाधव सर पुढील प्रक्रिया संबंधित. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नॉट 7. येस, थँक्यू मनीष सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा, याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर बारामती प्रीमियर लीग 6वं पर्व. आणि 6व्या पर्वातील आजचा हा एक रोमहर्षक सामना आपण पाहिलाय, ज्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे संघनायक अर्थातच संतोष लष्कर ठरलेला आहे सामनावीर. त्याला सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय प्राध्यापक मनोहर जमदाडे सरांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आदरणीय प्राध्यापक मनोहर जमदाडे सर आज आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्या शुभ हस्ते संतोषला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. संतोष या. खरं तर खूप चांगला खेळ साकारलाय संतोषने. नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आहे, वलयांकित खेळाडू आहे. आदरणीय मनोहर जमदाडे सरांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान केला जाणार आहे. भरपूर पारितोषिक आहेत. हा चेक आहे सामनावीरसाठी, त्याचबरोबर हा चषक आहे. ट्रॉफी, कॅप, बॅग, गार्ड, ग्रीप, सॉक्स, स्लीव्स, रिस्ट बँड, स्वीट चिक्की ही भरघोस पारितोषिक आहेत. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मंचावर असं नसतं बा. खरं तर प्रोफेसर मनोहर जमदाडे सर आहेत, त्यांच्यासोबत देखील आम्ही संवाद साधू. संतोष सोबत थोडासा आधी संवाद साधूया, त्यानंतर आपण जमदाडे सरांसोबत देखील संवाद साधणार आहोत. संतोष संघनायक म्हणून महत्वाची राहिलेली आहे. हा सामना असं वाटलं होतं की थोडासा मागे चाललाय, परंतु तिथून सामना खेचून आणला गेला. नवाजने खूप चांगला खेळ साकारलाय, पहिला विजय. आणि त्याचबरोबर सांघिक कामगिरीबद्दल काय बोलशील? आमचे जे ऑक्शन झालं तेव्हापासूनच आमची टीम स्ट्रॉंग आहे आणि बॅलन्स आहे. बॅटिंग बॉलिंग आणि शेवटपर्यंत बॅटिंग करू शकतात, रन किती चेस करू शकतात अशी बॅटिंग लाईन. संघाची एकंदरीतच सांघिक कामगिरी आणि समोरच्या संघाचे कोणते एरियाज लॅक ऑफ एरिया होते की ज्यामुळे तुमचा संघ वरचढ ठरू शकला? त्यांचे स्टार्टला भारत कदम आणि चेतन काळंगे सर ते लवकर आऊट झाले आणि तरी पण आत्ताच्या विनिंगला थोडंसं बॉलिंग आमची कमजोरीच झाली. परतच्या मॅचला आम्ही नक्की त्याचा पुढच्या सामन्यात देखील एक कॅप्टन नॉक आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. पहिल्यांदा BPL ही माझ्या लाईफमध्ये चेंज केलेली टुर्नामेंट आहे. BPL आले की मला म्हणजे कधी BPL येईल असं वाटतं आणि त्यामुळं माझ्या क्रिकेटमध्ये त्यात बदल होतो भरपूर. विशिंग यू ऑल दी बेस्ट संतोष. यानंतर आदरणीय प्रोफेसर मनोहर जमदाडे सर आहेत. खरं तर सर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा लूक या स्पर्धेला दिला गेला आहे. बारामतीतले ग्रामीण खेळाडू, शहरी भागातील खेळाडू आहेत, या सर्वांना एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी हा एवढा मोठा सोहळा आपण पाहतोय. आज तुम्ही उपस्थित आहात. हा संपूर्ण सोहळा पाहिल्यानंतर काय सांगाल? खरं तर BPLचे सामने पाहताना फार आनंद होतो. या प्रसंगी सर्वप्रथम या संघाचे मालक दादासाहेब दांगडे आणि किशोर मासाळ तसेच संघाचे कोच धनंजय जमदाडे या तिघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खरोखर BPLच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी फार मोठं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सर्व खेळाडूंना जसं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांगले ग्राउंड्स उपलब्ध होतात आणि एक चांगलं वातावरण मिळतं, त्या प्रकारचं वातावरण BPLच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्यामुळे या सर्व खेळाडूंचं निश्चितच मनोधैर्य उंचावण्यास मदत होते. त्यामुळे BPL भरवणाऱ्या सर्व आयोजकांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरपूर्वक मंचावर असं नसतं बा. यानंतर आपण फार वेळ न घेता जाऊया समालोचन कक्षामध्ये. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम समालोचक, महाराष्ट्रातल्या सर्व अग्रमानांकित स्पर्धांमध्ये आपण ज्यांना सातत्याने ऐकत असतो असे आदरणीय मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. इट्स ओ टू यू. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर. पुन्हा एकदा ज्या सुरुवातीसाठी प्रत्येक जण धडपडत असतो ती सुरुवात मिळते आता KGF किंग्सला. धन्यवाद खेडकर साहेब, धन्यवाद दांगडे साहेब. यानंतर अजूनही कित्येक संघमालकांचा आपण उल्लेख करणार आहोत. प्रत्येक सामन्याच्या वेळी संघमालकांचा उल्लेख होणं आवश्यक आहे. आता सामना जो आपण पाहतोय भापकर नॉट 7 सन्माननीय दुर्योधनजी भापकर साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय अभिजित काळे साहेब म्हणजेच मेंबर या नावाने त्यांना ओळखलं जाते. तसेच शंकरजी आटोळे पाटील साहेब तसेच दत्ताभाऊ लोखंडे साहेब यांचा संघ आहे KGF किंग. दरम्यान ओमकार बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. चांगले सीमर आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, कॉपी बुक स्टाईल बॅटिंग, ड्राईव्ह केलाय बॉलला, वाईड हाफ बॉल आणि त्यानंतर रिझल्ट येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना चौकार. रणजितच्या वतीनं मिडिल धावा 4 चौकार. दोन्ही फलंदाज सेट या कारणामुळे झालेले आहेत, कारण कालचा दिवस KGF किंगसाठी मिक्स राहिलेला आहे आणि त्याचमुळे कालच्या अनुभवातून आज एक नवीन चैतन्य या दोन्ही फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर पाहायला मिळते. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला उडवायचा प्रयत्न जरूर होता. विकेट किपरने ऍक्शन दरम्यान बायची 1 धाव मिळते. धावसंख्या जाते डबल डिजिटवर 10 धावा. नाणेफेक जिंकून भापकर नॉट 7 टायगर्स या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि त्यानंतर ओमकारने पहिल्या षटकाची जबाबदारी घेतली आणि पहिल्या षटकावरच सौरभ आणि रणजित हे एका चांगल्या सुरुवातीलाच प्राधान्य देताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचमुळे सौरभचा 1 चौकार, रणजितचा 1 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. स्ट्रायकर एंडला आता सौरभ दळवी हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. बॉलची पिचिंग, बॉलचा टर्न या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात कुठल्याही फलंदाजासाठी आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्याचा निर्धार मनात न ठेवता फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली सौरभची आणि नंतर आता रणजितला स्ट्राईक मिळणार आहे. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. आतापर्यंत या स्पर्धेत